नमस्कार सर्वांना. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 7:45 आणि माझं जे रात्रीचं रुटीन आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आमचं रात्रीचं जेवण जे आहे ते युजली लवकरच होतं, कारण माझे जे सासू सासरे आहेत त्यांचे जे औषध आहे ते 8 वाजता आहे त्यांचं टायमिंग. तर ते युजली जेवण करूनच औषध वगैरे सर्व घेतात, त्यामुळं सर्वांचं जेवण 8:30पर्यंत होऊन जातं. आणि आता मी चपाती करत आहे आणि चपाती करत करतच जेवायला वाढून देणार आहे. मी बाकीचं भाजी वगैरे जे काही मी करून ठेवते आणि चपाती जेव्हा जेवायचे त्यावेळेला करते, जेणेकरून ते गरमागरम थोडं छान लागतं. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरती, तर नक्की बघा आणि लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला तर. मी ह्यामध्ये माझं जे डेलीचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तसंच काही टिप्स वगैरेसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. आणि जर माझं काही चुकलं असेल कुठे तर तुम्ही नक्की सांगू शकता, जेणेकरून मी सुद्धा माझ्यामध्ये सुधारणा करून घेईन. तर इथं अनिशालासुद्धा मी जेवण दिलेलं आहे वाढून आणि आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, माझंसुद्धा झालेलं आहे. आता मेन जे टास्क आहे ते म्हणजे किचन पूर्ण क्लीन करायचं. तर चपाती वगैरे जे आहेत ते मी काढून ठेवत आहे. आणि आता इथे मी पोहे थोडेसे आहे ना, ते मी तांदूळ भिजत घातलेला, आज उद्या आप्पे करायचे होते त्यामुळे. तर मी थोडेसे ह्यामध्ये पोहे घालत आहे. तर तुम्ही जेव्हा इडली डोसा आप्पेसाठी पीठ भिजवता ना, तर त्यावेळेला थोडंसं तुम्ही साबुदाणा किंवा पोहे मिक्सी करायच्या अगोदर तुम्ही थोडंसं भिजत घालायचं आहे, जेणेकरून काय होतं ना, खूप मऊ आणि खूप सॉफ्ट असं होतात. इडली डोसे असू दे, आप्पे असू दे, खूप छान होतात आणि फर्मेंटेशनसुद्धा याचं खूप छान होतं. तर थोडा वेळ घालून ठेवलेलं आहे आणि माझं सर्व क्लिनिंग झाल्यावर तरी मी मिक्सी करणार आहे, तोपर्यंत ते छान भिजून जातं. तर इथं मी सर्व जो माझा गॅस कट्टा आहे ते मी पुसून घेत आहे. इंडक्शन मी आत्ता एक 15 दिवस झालेला आहे मी यूज करायला घेतलेला आहे, कारण थोडासा तर सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी इंडक्शनसुद्धा यूज करत आहे. तर ह्याच्यावरती भाजी आणि चहा वगैरे जे आहे ते मी करते. नाश्ता उपीट वगैरे जे आहे ते मी इंडक्शनवरच करते, जेणेकरून सिलेंडरचीसुद्धा बचत होते. गॅसची आपण बचत जास्तीत जास्त कशी करू शकतो यावरही सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. तर माझे व्हिडिओज नक्की बघा. जी खरकटी भांडी आहे ते मी काढून ठेवत आहे आणि गॅस कट्टा वगैरे पुसून घेणार आहे. कारण काय होतं ना, तुम्ही रात्री खूप दमायला होतं आणि काहीच करू वाटत नाही, आपण जाऊन झोपतो. पण काय होतं ना, सकाळी आपण जेव्हा उठून येतो त्यावेळेला जर किचन जर मेस असेल, खूप खराब म्हणजे घाण सगळी भांडी वगैरे तशीच पडली असेल ना, अजिबात मन लागत नाही स्वयंपाक करायला. आणि रात्री कितीही दमलेला असू दे, थोडं जास्त अजून थोडंसं कष्ट करून थोडंसं एफर्ट घालून तुम्ही जर किचन स्वच्छ करून झोपला ना, तर तुमची सकाळ नक्की चांगली होते. अजिबात तुम्हाला राग वगैरे येण्याचा, स्ट्रेस येण्याचं असं काही होणार नाही. आणि हे मी अनुभवलेलं आहे. मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की रात्री झोपायच्या आधी सर्व काही स्वच्छ करूनच झोपायचं, पण कधी माझंसुद्धा राहतं. मी पण एक नॉर्मल व्यक्तीच आहे. डेली परफेक्ट असं रुटीन नाही आहे. मी डेली करते, क्लीन करूनच झोपते, पण युजली कधी माझ्याकडनं थोडंसं राहून जातं, त्यामुळं हे नॉर्मल आहे. कोणच इथं परफेक्ट नाही आहे. तर भांडी वगैरे जी आहे ती मी सर्व घासून घेत आहे. आणि भांडी इतकी पडतात ना, जर तुम्ही तशीच जर ठेवली तर खूप सारा ढीग पडतो भांड्याचा. त्यामुळे मी काय करते, जेवढे थोडे जामतील भांडे तेवढे मी घासून घेतच असते. त्यामुळं इथं जास्त एवढी भांडी पडलेली नाही आहेत. जी काही पहिली भांडी होती ती मी लावलेली आहेत जागेवरती आणि आता ही भांडी धुवून ठेवणार आहे. जेवणानंतर खूप सारी भांडी पडतात. जर तुम्ही सगळे एकदमच धुवायला बसलात तर ते होणं शक्यच नाही आहे, खूप सारा ढीग पडतो. थोडे भांडी जर तुम्ही घासलं तर तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला थकवासुद्धा येत नाही. आणि इथं जे मी डस्टबिन ठेवलेलं आहे तर त्यातलं मी डेली नाईट मी त्यातलं कवर काढून टाकते आणि धुवून ठेवते आणि नेक्स्ट डे सकाळी मी दुसरं कवर ह्यामध्ये घालते. आणि हो, तुम्ही जेव्हा भांडी धुवून ठेवता ना, त्यावेळेला अजिबात तुम्ही भांडी लावण्याची गडबड करू नका. पूर्ण सुकल्यावरच तुम्ही भांडी लावायची आहे. कारण काय होतं ना, आपण अशीच जर ओली भांडी जर आपण रॅकमध्ये वगैरे ठेवलं ना, वॉर्डरोबमध्ये, तर मग झुरळे नक्की होतात. त्यामुळे ही चूक तुम्ही कुणीच करू नका. मी खूप अनुभवलेलं आहे. तर तेव्हापासून मी काय करते, रात्री भांडी घासून ठेवते आणि मी सकाळीच ती मी लावते. रात्री अजिबात मी ती लावत नाही.
मी किचनमध्ये खूप सारे DIY केलेले आहेत, सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या किचनला आणि मला हे खूप आवडतं. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी काय काय DIYs केलेले आहेत ते तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. मला तुम्ही प्लीज सांगा की तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील का. मी नक्की यावरती व्हिडिओ बनवेन आणि मी काय काय DIY केलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. मेशोवरती तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स मिळतात जेणेकरून तुम्ही किचनची डेकोरेशन तुम्ही करू शकता. पण काय होतं ना, मला पर्सनली स्वतःनं जे सजवलेलं असतं ना, घर असू दे किचन असू दे, ती मजाच वेगळी आहे. त्यामुळं मी जेवढं होतं तेवढं मी स्वतःहून डेकोरेट करायचा प्रयत्न करते. असं नाही की मी काही ऑनलाईन शॉपिंग किंवा नॉर्मल लोकल शॉपिंग करत नाही, असं नाही, मी करते. पण जे माझ्याकडून होतं, जे मी करू शकते ते मी नक्की घरात करते. तेवढंच टाईमपाससुद्धा होतो आणि आपल्यालासुद्धा थोडा मूड चेंज होतो आणि काहीतरी केल्याचा आनंदसुद्धा तुम्हाला नक्की मिळतो. तर इथं आणि बघा तुम्ही, आणि भांडी पडलेले आहेत मिक्सी केल्यानंतरचे, त्यामुळे हे न संपणारं टास्क आहे. तर हे सर्व मी स्वच्छ करून जे बेसिन आहे ते मी पूर्ण ड्राय करून घेतलेलं आहे. कारण काय होतं ना, बेसिन पण तुम्ही तसंच पाणी त्यामध्ये ठेवलं तर ते सॉल्ट वॉटरचे डाग त्याच्यात पडतात, त्यामुळे ते पूर्ण ड्राय करून ठेवते. तर आता वरचं सर्व गॅस कट्टा क्लीन झालेला आहे आणि खालचं जे काही आहे ते मी आता क्लीन करून घेत आहे. तर इथं मी स्नॅक्ससाठी चिवडा बनवलेला, इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी. माझ्या सासऱ्यांना शुगर असल्यामुळे डेली इव्हनिंग त्यांना नाश्ता लागतो. तर कधी चिवडा, कधी पोहे, कधी चिरमुऱ्याचा मी सुसला म्हणतो ते, हे सर्व मी बनवत असते इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी. तर बघा किती जरा कचरा पडलेला आहे, सर्व साफ करून घेते आणि एकदा लास्ट फरशी पुसून घेतली की झालं, किचनची साफसफाई पूर्ण झाली. आणि माझी ऑलमोस्ट 1-2-3 वेळा तर माझी फरशी किचनची पुसली जाते. कारण काय आहे ना, माझ्या किचन कट्याला साईडला जे आहे ते म्हणतात ना, साईडला पाणी अडवण्यासाठी असतं ना, तसं काहीच नाही, पूर्ण प्लेन आहे किचन स्लॅब माझा. त्यामुळं भांडी घासल्यावरती पाणी खाली पडतातच आणि मी स्टूलवर ठेवून मी भांडी घासत असते, म्हणजे ते भांडी ठेवत असते त्यामध्ये, त्यामुळे ते थेंब थेंब थोडंसं खाली पडतं, त्यामुळे पुसून घेतच असते. तर एवढं घाण होत नाही माझं किचन. तर आता पूर्णपणे मी पुसून घेतलेलं आहे, किचन स्वच्छ झालेलं आहे. आणि आता म्हणजे लास्ट जे काम आहे ते म्हणजे उद्याची तयारी करायची. कधीही तुम्ही झोपायच्या आधी उद्याची जी तयारी आहे ती तुम्ही नक्की करून ठेवा. जर काही भिजत घालायचं असेल तर ते नक्की भिजत घाला. आणि जर काही तुम्ही प्लॅन केला नसेल उद्या काय करायचं आहे भाजी, तर ते सुद्धा तुम्ही प्लॅन करून झोपा, जेणेकरून उठल्यावर आपल्याला विचार करत बसायची गरज नाही पडत, आपण पटपट ते काम सुरू करतो. तर उद्या मी इथं बनवणार आहे राजमा. तर मी राजमा भिजत घातलेला आहे आणि आता मी थोडंसं बदाम आणि पंपकिन सीड्स जे आहेत ते मी भिजत घालत आहे. डेली मला होत नाही भिजत घालायला, जेव्हा मला आठवण येईल ना त्यावेळेला मी घालत असते. कधी कधी मी राजमा किंवा मटकी याप्रमाणे जेव्हा भिजवत असते कडधान्यानं, त्यावेळेला मला लक्षात येतं बदाम भिजवायचं सुद्धा, तर त्यावेळेला मी भिजवते. तर पहा इथं मी चिया सीड्सचं पाणी जे आहे, चिया सीड्ससुद्धा मी भिजवून ठेवलेलं आहे. खाली राजमा ठेवलेला आहे भिजवत आणि वरती मी बदाम आणि पंपकिन सीड्स भिजत ठेवलेले आहे. तर तुम्हाला फायनल लूक दाखवते माझ्या किचनचा. तर पहा किती स्वच्छ वाटत आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून याल तेव्हा खरंच खूप फ्रेश वाटतं, जर असं तुमचं किचन असेल तर. युजली हे माझं संध्याकाळचं रुटीन असतं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे दात घासणे. तर सर्व झालेलं आहे आणि थोडंसं मी स्किन केअर केलेलं आहे माझं आणि आता झोपायची वेळ झाली. गुड नाईट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.